Welcome you all friends in our YouTube channel Moral English Guru. In this video, we are going to learn summary of the lesson Voyaging Towards Excellence written by Achyut Godbole. And friends, if you are new here and haven't subscribed the channel yet, please subscribe the channel to get notifications of all upcoming videos. So let's begin summary of the lesson Voyaging Towards Excellence by Achyut Godbole. लेखक अच्युत गोडबोले यांनी आपल्या आत्मचरित्राचं वर्णन या पाठामधून म्हणजे वॉयेजिंग टुवर्ड्स एक्सलन्समधून केलेलं आहे. वॉयेजिंग टुवर्ड्स एक्सलन्स म्हणजे उत्कृष्टतेकडे होणारा प्रवास. सर्वप्रथम पाहूया लेखकाचा परिचय. लेखक अच्युत गोडबोले यांचा जन्म 1950 मध्ये झाला. ते त्यांच्या इंग्रजी आणि मराठीतील लेखनासाठी फार प्रसिद्ध आहेत. ते एक प्रोलिफिक रायटर म्हणजे एक प्रोडक्टिव्ह रायटर म्हणून आणि वेगवेगळ्या शैलीमध्ये केलेल्या त्यांच्या लिखाणाबद्दल सुद्धा फार प्रसिद्ध आहेत. त्यांनी खूप सारे साहित्य निर्माण केलेलं आहे आणि खूप सारं साहित्य त्यांनी ॲडॅप्ट पण केलेलं आहे. म्हणजेच इतर भाषांमध्ये लिहिलेलं साहित्य त्यांनी मराठीमध्ये सुद्धा ट्रान्सलेट केलेलं आहे. त्यांची स्टाईल ही इन्फॉर्मेटिव्ह आहे, म्हणजे बोधप्रद आहे, आपल्याला बोध होणारी अशीच त्यांची स्टाईल आहे आणि ती इन्फॉर्मल आहे, फॉर्मल नाही. 1972ला ते केमिकल इंजिनियर झाले. त्यांनी मुंबईच्या IITमधून आपलं केमिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि त्यानंतर वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनमध्ये ते हेडेड म्हणजे टॉपच्या पोझिशनला ते गेले आणि खूप सारं रेप्युटेशन त्यांनी त्या कंपनीजमध्ये सुद्धा कमवलं. आजचा हा जो लेसन आहे वॉयेजिंग टुवर्ड्स एक्सलन्स हा त्यांचा ऑटोबायोग्राफिकल स्केच आहे. म्हणजे त्यांचं या पाठामधून आपल्याला आत्मचरित्रात्मक लिखाण यामधून आपल्याला दिसून येईल. त्यांची एक जर्नी, त्यांचा एक प्रवास यामधून दिसून येईल की कसे ते मिडल क्लास फॅमिलीमधून होते आणि कशा प्रकारे त्यांनी आपल्या जीवनामध्ये यश संपादन केलं आणि एक ते फेमस रायटर कसे झाले. त्यानंतर आपल्याला त्यांच्या या चरित्रामधून दिसेल की एक सक्सेसफुल जनरल मॅनेजर ऑफ पटनी कम्प्युटरचे जे सक्सेसफुल जनरल मॅनेजर पण होते आणि खूप साऱ्या कंपनीजला त्यांनी हेड केलं, लीड केलं आणि शेवटी ते फेमस रायटर झाले. तर अशा प्रकारे मनुष्य हा सर्वसाधारण कुटुंबामधला जरी असला तरी माणूस हा एक्सलन्सने कसा मोठा होऊ शकतो आणि एक्सलन्ससाठी आपण काय केलं पाहिजे, तर हा जो क्वेस्ट ऑफ एक्सलन्स आहे म्हणजे एक्सलन्सचा जो शोध आहे तो या पाठामध्ये दाखवलेला आहे. त्यांची तहान, थर्स्ट फॉर नॉलेज ही सुद्धा या पाठामधून आपल्याला दिसून येईल. आणि यासोबतच यश मिळवण्यासाठी कोणत्या घटकांचा, कुठल्या मार्गांचा आपल्याला अवलंब करावा लागेल, कोणते कॉम्पोनंट्स, कोणते इन्ग्रेडियंट्स आहे जे आपल्या त्या यश मिळवण्याच्या मार्गामध्ये असले पाहिजे, कोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजे, याही संदर्भात खूप सारं डिस्कशन या पाठामध्ये आपल्याला दिसून येईल. पाठाच्या सुरुवातीलाच लेखक सांगतात की माझं अपब्रिंगिंग म्हणजे माझं पालनपोषण हे अतिशय सिंपल पद्धतीनं झालेलं आहे. आम्ही एक लोअर मिडल क्लास फॅमिली होतो आणि आमचं घर हे केवळ 300 स्क्वेअर फूटचं होतं आणि त्यामध्ये कुठल्याही बेसिक ॲम्युनिटीज म्हणजे कुठल्याही सुविधा नव्हत्या. जसं की फॅन नव्हता, रेफ्रिजरेटर नव्हतं, गिझर नव्हतं, डायनिंग टेबल नव्हता, गॅस शेगडी किंवा एअर कंडिशनर किंवा कुठली कार यापैकी काहीही आमच्या घरी नव्हतं. ज्या वेळेला मी कॉलेजमध्ये गेलो त्या दिवसांमध्ये आमच्या घरी डायनिंग टेबल आणि गॅस स्टोव आला. आता असं असलं तरी नेव्हरदलेस तरीही कल्चरली आम्ही फार रिच होतो. म्हणजे एकंदर आता या लेखकाची परिस्थिती ही गरिबीचीच होती, परंतु कल्चरली म्हणजे सांस्कृतिकदृष्ट्या जर विचार केला तर लेखक म्हणतात की मी लहानपणापासूनच रिच होतो, माझं चाइल्डहूड हे रिच चाइल्डहूड होतं. तर का हे असं होतं, तर त्याला कारण आहे. पोएट्स लाईक विदा करंदीकर, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट यासारखे मोठमोठे कवी लेखकाच्या घरी नेहमी व्हिजिट्स करायचे आणि लेखकाच्या वडिलांचं आणि या सर्व कवींचं नेहमी संभाषण व्हायचं, डिस्कशन व्हायचं आणि ते डिस्कशन मराठी आणि इंग्रजी साहित्याबद्दलचं असायचं आणि हे डिस्कशन लेखक नेहमी ऐकायचे. लेखकाच्या घरी ही चर्चा चालू असताना लेखकाने बऱ्याचदा त्यांच्या चर्चेमधून केशवसुतांबद्दल, मर्ढेकरांबद्दल, शेक्सपियरबद्दल, चार्ल्स डिकेन्सबद्दल आणि थॉमस हार्डी या सर्व लेखकांबद्दल, पोएट्सबद्दल खूप सारं ऐकलं. त्यावेळेला लेखक म्हणतात की मला ते डिस्कशन फार समजायचं नाही किंवा मी ते डेप्थमध्ये जाऊन समजू शकत नव्हतो
परंतु त्या डिस्कशनचा माझ्यावर फार मोठा परिणाम झाला. मी फार इम्प्रेस व्हायचो. यासोबतच लेखक स्वतःला लकी समजतात की त्यांच्या घरी पंडित कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी आणि पंडित जसराज यांच्या व्हिजिट्स नेहमी व्हायच्या आणि हे सर्व इंडियन म्युझिकच्या संदर्भात चर्चा करायचे. खूप रात्री उशिरापर्यंत किंवा दुसऱ्या दिवशीची पहाट होईपर्यंत ह्या चर्चा चालायच्या आणि ह्या चर्चा लेखक ऐकायचे. लेखकाला या चर्चेमध्ये फार इंटरेस्ट वाटायचा आणि यामधूनच लेखकाची म्युझिकमध्ये आणि लिटरेचरमध्ये एक आवड निर्माण झाली आणि लेखक म्हणतात की मला स्कूल डेजपासूनच ही आवड निर्माण झाली. लेखकांना संगीतामधील बारकाव्यांबद्दल, संगीताच्या ग्रामरबद्दल फार काही माहिती जरी नसली तरी त्यांना संगीताबद्दल प्रचंड आकर्षण वाटायला लागलं. लेखकाच्या घरी बऱ्याच विषयांवर डिस्कशन व्हायचं, ज्यामध्ये मुख्यतः म्युझिक असायचं, संगीत, लिटरेचर, साहित्य, पेंटिंग्स, रंगकला, रंगकाम, स्कल्पचर्स, शिल्पकला या सर्व विषयांचं डिस्कशन लेखकाच्या घरी व्हायचं आणि हे सर्व डिस्कशन लेखक अतिशय मन लावून ऐकायचे. त्यासोबतच वेगवेगळे लेखक जसे व्हॅन गो, मोझार्ट, मायकल एंजेलो यांच्या संदर्भात सुद्धा बरीचशी माहिती लेखकाला त्या डिस्कशनमधूनच व्हायची. आणि आता त्यांच्या घरी जे काही वातावरण होतं मिलियू, तर त्या वातावरणामुळे लेखकाची एक बिलीफ झाली. त्यांना एक दृढ असा त्यांचा विश्वास झाला की जीवनामध्ये सायन्स आणि टेक्नॉलॉजी या विषयांपेक्षा जरी महत्त्वाचं नसलं तरीही त्यांच्या बराबरीने संगीत किंवा आर्ट्स हे महत्त्वाचे असतात. म्हणजे आर्ट्स हे जे आहेत ते सायन्स आणि टेक्नॉलॉजी इतकेच महत्त्वाचे आहे. लेखक या ठिकाणी सांगतात की बालपणापासून मला एक गोष्ट समजली, ती ही की जीवनामध्ये पैसा हा महत्त्वाचा आहे, परंतु पैसा म्हणजे सर्वस्व नाही. पैसा हा सर्वच ठिकाणी महत्त्वाचा नाही. जर तुम्हाला तुमचं जीवन समृद्ध करायचं आहे, तुमचं जीवनमान उंचवायचं आहे, तुमच्या जीवनाला एक अर्थ प्राप्त करून द्यायचा आहे, तुमच्या अस्तित्वाची एक वेगळी ओळख निर्माण करायची असेल, तर तुमच्या जीवनामध्ये कला, म्युझिक आणि लिटरेचर असणे अत्यंत आवश्यक आहे. लेखकांनी या ठिकाणी असं जरी म्हटलं आहे की जीवनामध्ये आर्ट्स, म्युझिक आणि लिटरेचर असलं पाहिजे, पण त्यासोबतच लेखक म्हणतात की याचा अर्थ असाही नाही की जीवनामध्ये सायन्स नसावं, मॅथमॅटिक्स नसावं किंवा मला सायन्स किंवा मॅथमॅटिक्स आवडत नाही. लेखक म्हणतात की मला सायन्स आणि मॅथमॅटिक्स फार आवडतात. हे सब्जेक्ट्स मला इतके आवडतात की मी या सब्जेक्ट्सला केवळ स्कोरिंग सब्जेक्ट किंवा परीक्षेमध्ये केवळ मार्क्स मिळवण्यापुरते सब्जेक्ट्स म्हणून मी या विषयाकडे बघत नाही, तर मी या विषयांचा अभ्यास वेगळ्या पद्धतीने करतो. मॅथ्स आणि सायन्समध्ये जे काही इनहेरंट ब्युटी आहे, म्हणजे त्यात जे काही कायमस्वरूपी असं सौंदर्य दडलेलं आहे, तर ते सौंदर्य मी पाहण्याचा प्रयत्न करतो. हे सांगताना लेखक म्हणतात की मला न्यूटन्स लॉ ऑफ मोशन ब्युटिफुल वाटतो, तर पायथागोरियन थेरम जे आहे तो एलिगंट वाटतो, स्टायलिश वाटतो. मला फिजिक्सचे प्रॉब्लेम्स सॉल्व करणे, मॅथमॅटिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व करणे फार आवडतात. मी ज्यावेळेला 7व्या वर्गामध्ये होतो तेव्हा मी 9व्या वर्गाचे मॅथमॅटिक्स आणि फिजिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व करत होतो. हे यासाठी नाही की मी किती हुशार आहे, मला किती हे जमतं हे मला दाखवायचं नव्हतं, मला शो ऑफ करायचा नव्हता, तर मला त्या विषयाची मुळातच फार आवड होती. मला प्रॉब्लेम सॉल्विंग करणे हे फार आवडायचं आणि मी त्यामध्ये एन्जॉय पण करत होतो आणि वेगवेगळ्या एलिगंट्स मेथड्स मी स्वतः शोधत होतो. तर हे सर्व मी का करत होतो, कारण मला या गोष्टींची, मला या विषयांची फारच आवड होती. लेखकांना फिजिक्स आणि मॅथमॅटिक्समध्ये किती आवड होती हे सांगताना लेखक सांगतात की परीक्षेच्या बाहेरचं जे करिक्युलममध्ये नाही तसेही प्रॉब्लेम सॉल्व करण्यामध्ये मला फार आनंद वाटायचा आणि यामुळे एक माझं ॲटिट्यूड बनलं, लुकिंग बियॉन्ड मार्क्स ऑर एक्झामिनेशन. म्हणजे मार्क्स मिळवण्याच्याही पलीकडे किंवा एक्झामिनेशनच्याही पलीकडे मी पाहत होतो आणि या सर्व गोष्टींमधून मला एक आनंद मिळत होता. तर अशा प्रकारचं जे मी चॅलेंजिंग काम करत होतो, तर यामुळे काय झालं, तर प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड हे माझ्यामध्ये निर्माण झालं आणि त्याचा मला पुढे माझ्या जीवनामध्ये उपयोग झाला. ज्यावेळेला मी IIT JEE एंट्रान्स एक्झाम दिली, कारण त्या एक्झाममध्ये जास्तीत जास्त आपल्याला प्रॉब्लेम सॉल्विंगशी संबंधित बरेचसे उदाहरणं असतात, ज्यामध्ये आपल्याला लॉजिकली पण काही उदाहरणे सोडवावी लागतात, परंतु
ते सोडवताना तुम्हाला फार जलद रीतीने अतिशय कमी वेळामध्ये ते उदाहरणं सोडवावी लागतात. आणि हे सर्व करताना लेखक सांगतात की मी माझ्या लहानपणापासूनच फिजिक्स आणि मॅथमॅटिक्समध्ये जे प्रॉब्लेम सॉल्विंगचं ॲटिट्यूड निर्माण केलं होतं ते मला त्या ठिकाणी उपयोगी पडलं. कारण IIT सारख्या एक्झाम्समध्ये आपल्याला केवळ लॉजिकली नाही तर अतिशय जलद गतीने आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. गणित या विषयाची लेखकांना एवढी आवड होती की वर्ग पहिलीपासून ते IITपर्यंत त्यांनी आउट ऑफ मार्क्स घेण्याचाच नेहमी प्रयत्न केला. 100% मार्क्स त्यांनी गणित या विषयामध्ये घेतले, 1-2 अटेम्प्ट जर आपण सोडले तर. SSCच्या एक्झाममध्ये ते 16वी मेरिट होते, युनिव्हर्सिटीमधून ते टॉपर होते. आणि त्यावेळेला जो विद्यार्थी युनिव्हर्सिटी टॉपर राहायचा त्याला JEEसाठी IITसाठी कुठलीही एंट्रान्स देण्याची गरज नव्हती. परंतु ही गोष्ट लेखकाला माहीत नव्हती आणि लेखकाला ही गोष्ट कोणी सांगितलीही नाही. लेखक म्हणतात की कदाचित त्या परिसरातील कुणाला ही गोष्ट माहीतही नसावी आणि म्हणून लेखकांनी परत एंट्रान्स दिली आणि त्या एंट्रान्समध्ये सुद्धा त्यांना फार चांगले मार्क्स मिळाले आणि त्यांना IITसाठी प्रवेश मिळाला. IITसाठी प्रवेश मिळाल्यानंतर आता लेखक मुंबईला जाणार होते आणि लेखक हे फारच खुश होते, खूप आनंदी होते. परंतु हा त्यांचा आनंद शॉर्ट लिव्ड राहिला. अतिशय थोड्या वेळासाठी त्यांचा हा आनंद राहिला. लेखक ज्यावेळेला सोलापूरमधून मुंबईला गेले, मुंबईचं तिथलं वातावरण त्यांनी बघितलं. मोठमोठ्या इमारती, खूप सारे मजले असलेल्या इमारती त्यांनी पाहिल्या आणि IITचं जे वातावरण होतं, तिथले प्रोफेसर्स, तिथले त्यांचे मित्र, तिथले सर्व स्टुडंट्स, ज्या सर्व विद्यार्थ्यांचं शिक्षण इंग्रजी माध्यमामध्ये झालेलं होतं आणि ते सर्व विद्यार्थी इंग्रजी फाडफाड बोलायचे. लेखक हे इंग्रजीमध्ये फार पुअर होते, त्यांना इंग्रजी फार बोलता येत नव्हती आणि म्हणून लेखकासाठी IITचा तो कॅम्पस अतिशय पॅथेटिक झाला, दुःखद झाला, कारण त्यांना इंग्रजी भाषा फार चांगल्या प्रकारे बोलता येत नव्हती. लेखक सांगतात की माझं प्रोनाऊन्सिएशन हे फारच वाईट होतं, टेरिबल होतं. माझं कन्स्ट्रक्शन हेही फार वीक होतं आणि त्यामुळे मला फार ऑकवर्ड वाटायचं आणि या सर्व गोष्टींमुळे मला मुंबईला आणि विशेषतः IITमध्ये एकटं वाटायला लागलं. मी फार घाबरलेला होतो, टेरिफाईड झालो होतो. हे मुंबई आणि IIT मला फार आता आवडायला लागलं नव्हतं आणि त्यामुळे माझ्यामध्ये एक इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स निर्माण झाला होता. माझ्यामध्ये एक हीनपणाची भावना निर्माण झाली होती की अरे आपण या मुलांपेक्षा कमी आहो, हे विद्यार्थी आपल्यापेक्षा हुशार आहेत, आपण या ठिकाणी टिकू शकणार नाही, आपला निभाव या ठिकाणी लागू शकणार नाही. आणि असं वाटून आता लेखकाला हेही वाटायला लागलं की आता आपण मुंबईपासून दूर गेलं पाहिजे, आपण मुंबईवरून पळून गेलं पाहिजे, IIT आपण सोडलं पाहिजे आणि आपण आपल्या शहरामध्ये म्हणजे सोलापूरला गेलं पाहिजे, अशी त्यांची धारणा झाली. एक दिवस ते आपल्या मेसमध्ये आपल्या टेबलवर चहा घेत होते आणि त्या ठिकाणी त्यांचा एक सिनियर गाय त्या ठिकाणी आला आणि बसला आणि दोघांमध्ये कन्व्हर्सेशन झालं. आणि तो जो गाय होता, तो जो विद्यार्थी होता सिनियर, त्याचं इंग्रजी हे उत्तम होतं. तो सोफिस्टिकेटेड इंग्लिश बोलायचा, म्हणजे इंग्रजी बोलताना त्याला कुठलीच भीती वाटत नव्हती. इंग्रजी ही त्याच्यासाठी सरावाची भाषा होती. परंतु तो गाय हा ॲरोगंट होता, उद्धट होता आणि त्याला लेखकाला चिडवायचं होतं. लेखकाचा ही वॉन्टेड टू पुल माय लेग, म्हणजे लेखकाची त्याला खिचाई करायची होती. लेखकाला तू कमी आहेस हे दाखवायचं होतं. आणि अशा वेळेला त्याने लेखकाला इंग्लिश टॉपिकमध्ये एंगेज केलं. लेखकाला कुठल्या तरी विषयावर इंग्रजी बोलायला लावलं आणि लेखक जेव्हा बोलत होते तेव्हा त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये, प्रत्येक स्टेटमेंटमध्ये किंवा सेंटेन्समध्ये तो चुका काढायचा आणि चहा घेतल्यानंतर तो निघून गेला. तो निघून गेल्यानंतर लेखकाला फार इन्सल्टिंग वाटलं, लेखकाला फारच ह्युमिलिएटेड वाटलं. लेखक फार अपसेट झाले. त्यांना वाटलं की आता बस झालं, आता आपण हे IIT आणि ही मुंबई आता सोडलीच पाहिजे आणि आपण आता सोलापूरला गेलं पाहिजे असं त्यांना वाटलं. परंतु लगेच क्षणातच त्यांच्या मनामध्ये एक परिवर्तन झालं. लेखक म्हणतात की हा माझा सेल्फ इस्टीम होता, माझा आत्मसन्मान होता, स्वाभिमान होता, की ज्या आत्मसन्मानामुळे मी त्या ठिकाणी थांबलो आणि नंतर माझ्यामध्ये एक फिलिंग डेव्हलप झाली. मी ठरवलं, डिटर्मिनेशन केलं, माझ्यामध्ये एक स्ट्रेंथ निर्माण केली. मी या सर्व गोष्टींना ओव्हरकम करण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या मनामध्ये एक खुणगाड बांधली की चला आपण काहीतरी विशेष या कॉलेजमध्ये करूया. जरी आपलं इंग्रजी पुअर आहे तरी आपण दुसऱ्या विषयामध्ये, मग ते मॅथमॅटिक्स का असेना, त्यामध्ये आपण काहीतरी ब्राईट करण्याचा प्रयत्न करू, काहीतरी विशेष करण्याचा प्रयत्न करू.
आणि जर आपण मॅथेमॅटिक्समध्ये जर विशेष करू शकलो तर होऊ शकतं इंग्रजीमध्ये विशेष करण्याची आपल्याला गरज नसेल आणि इंग्रजी विषयामध्ये सुद्धा आपण डेव्हलप होण्याचाही प्रयत्न करू. तर अशा प्रकारचं डिटर्मिनेशन त्या ठिकाणी लेखकाने केलं आणि आता लेखकाने IIT आणि मुंबई न सोडण्याचा विचार केला आणि त्याच ठिकाणी आपल्यामध्ये एक्सलन्स कसं आणता येईल तर या संदर्भाने आता विचार करायला लेखकाने सुरुवात केली. त्यानंतर ज्यावेळेला लेखक आपल्या हॉस्टेलमध्ये गेले, रूममध्ये गेले, त्यांनी ठरवलं की आपलं एज्युकेशन हे आपल्या नेटिव्ह लँग्वेजमध्ये झालेलं आहे, मराठीमध्ये झालेलं आहे. नेटिव्ह लँग्वेज म्हणजे व्हर्नाक्युलर लँग्वेज. आता आपण एक करू, मराठीमधून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करू आणि ट्रान्सलेशन करून आपण इंग्रजी सुधारण्याचा प्रयत्न करू. तर असं त्यांनी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना ही फॅशन ऑकवर्ड वाटली. त्यांना वाटलं की यामधून मी एक्सलन्स मिळू शकणार नाही, इंग्रजीमध्ये मी निष्णात होऊ शकणार नाही, मी माझं इंग्रजी सुधारू शकणार नाही, असंही त्यांना वाटलं आणि नंतर काही दिवसांनी त्यांनी हा प्रयत्नसुद्धा सोडून दिला. लेखकांनी स्वतःशीच ठरवलं की लहानपणापासूनच मी कुठल्या ना कुठल्या विषयामध्ये एक्सलंट होतो, प्रत्येक विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स घेण्याचा मी प्रयत्न केला, युनिव्हर्सिटीमध्ये मी टॉपर होतो. तर अशा प्रकारचं एक्सलन्स मी इंग्रजीच्या संदर्भातसुद्धा माझ्यामध्ये आणू शकतो. तर काही वेगळ्या मार्गाचा मला अवलंब करावा लागेल आणि अशा पद्धतीने मला एक एक्सलंट स्पीकर, एक एलिगंट इंग्लिश आणि फ्लुएंट इंग्लिशसुद्धा बोलता आली पाहिजे, यासाठीसुद्धा मी आता प्रयत्न करायला सुरुवात केली. एक्सलंट इंग्लिश बोलण्यासाठी, फ्लुएंट इंग्लिश बोलण्यासाठी आणि एलिगंट म्हणजे मोहक, अट्रॅक्टिव्ह असं इंग्रजी बोलण्यासाठी मी सुरुवात केली आणि सुरुवातीलाच इंग्रजी न्यूजपेपर वाचणे सुरू केले, इंग्रजीमधले नॉवेल्स वाचणे सुरू केले आणि त्यानंतर इंग्रजीची जी इटमॉलॉजी आहे म्हणजे प्रत्येक शब्दाचं उत्पत्तीशास्त्र, म्हणजे प्रत्येक शब्द काय आहे, म्हणजे पार्ट ऑफ स्पीच, नाऊन आहे, प्रोनाऊन आहे, सिंग्युलर आहे, प्लुरल आहे, त्याचं प्रोनाऊन्सिएशन काय होतं, त्याचं फोनेटिक्स काय आहे. तर या सर्व महत्त्वाच्या गोष्टींकडे मी लक्ष दिलं. पायाभूत गोष्टींकडे लक्ष दिल्यानंतर, त्या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर ते सर्व लाईन, ते सर्व सेंटेन्स, वाक्य किंवा ते सर्व शब्द मी आरशासमोर उभा राहून प्रॅक्टिस करायचो आणि स्वतःलाच बोलायचो. स्वतःशीच बोलता बोलता माझ्या ज्या काही मिस्टेक्स व्हायच्या त्या मी करेक्ट करण्याचा सुद्धा प्रयत्न केला आणि असं करता करता दिवसेंदिवस माझ्या इंग्रजी बोलण्यामध्ये, माझ्या इंग्रजीच्या नॉलेजमध्ये, प्रोनाऊन्सिएशनमध्ये आणि एकंदरच मला जे एक्सलन्स मिळवायचं होतं इंग्लिशमध्ये ते मिळवण्यासाठी मी थोडाफार प्रयत्न करायला लागलो आणि थोडं मी त्यामध्ये यशस्वीसुद्धा झालो. माझं इंग्रजी इम्प्रोवाईजसुद्धा झालं. पण हे करण्यासाठी मला जवळजवळ 9 ते 10 महिन्याचा कालावधी लागला आणि या 9 ते 10 महिन्याची कठोर मेहनत घेतल्यानंतर माझ्यामध्ये एक कॉन्फिडन्स आला आणि आता मला इंग्रजीची कुठलीही भीती वाटत नव्हती. कोणत्याही मित्रासमोर, मग तो इंग्रजी माध्यमाचा असो किंवा मराठी माध्यमाचा, मला त्याच्यासोबत इंग्रजी बोलताना बिलकुलच आता हेजिटेशन वाटत नाही, मला कुठलीही भीती वाटत नाही. मी सहजपणे कुणासोबतही कन्व्हर्सेशन करू शकतो. आणि IT क्षेत्रामध्ये त्यानंतर जे माझं फ्युचर करिअर झालं जवळजवळ 32 वर्षाचं, त्या 32 वर्षाच्या करिअरमध्ये मी बऱ्याच वेळेला कुठे मी चीफ एक्झिक्युटिव्ह म्हणून राहिलो, तर काही ठिकाणी मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून होतो, काही इन्स्टिट्यूशनमध्ये मी हेड होतो, हेड ऑफ सॉफ्टवेअर कंपनीज होतो, ज्यावेळेला माझ्या हाताखाली हजारो सॉफ्टवेअर इंजिनियर्स काम करायचे आणि हे सर्व करत असताना मला बरेचसे प्रेझेंटेशन पण करावे लागले. बऱ्याच ठिकाणी मला काही वाटाघाटी कराव्या लागल्या, निगोशिएशन करावं लागलं, बरेचसे कॉन्ट्रॅक्ट्स मला साईन करायचे होते. तर हे सर्व करताना मी काही ठिकाणी CEO म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, मुख्य कार्यकारी अधिकारी, काही ठिकाणी मी डायरेक्टर, तर कुठे कुठे मी VPs म्हणजे व्हर्च्युअल पर्सन सर्व्हर, म्हणजे ज्या ठिकाणी मला व्हर्च्युअली म्हणजे ऑनलाईन कुठले प्रशिक्षण देण्याची माझ्याकडे जबाबदारी होती. तर ह्या सर्व जबाबदाऱ्या मी पार पाडल्या. त्यावेळेला मी कधी US म्हणजे अमेरिकेमध्ये, UK म्हणजे इंग्लंडमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये असायचो आणि हे सर्व करत असताना आता मला काहीही भीती वाटत नाही. ह्या सर्व गोष्टी मी ॲट ईज म्हणजे अतिशय सहज केल्या, अतिशय सहजरित्या, म्हणजे मला कुठलेही त्याच्यामध्ये कुठली परेशानी वाटली नाही. आणि हे जे मी करू शकलो त्याच्यामागे कारण होतं माझे एफर्ट्स, माझे प्रयत्न. मी जी प्रचंड मेहनत घेतली, ज्या गोष्टी मला येत नव्हत्या त्या मी शिकलो. जर मी ठरवलं असतं की मी दुसऱ्या क्षेत्रामध्ये नाव कमवील, मला इंग्रजी येत नाही, चला सोडून द्या, मी दुसरं काहीतरी करेल,
तर कदाचित मी तेवढं एक्सलंट बनू शकलो नसतो. आणि म्हणून लेखक म्हणतात की मी आज जे आहे तर ते आहे ड्यू टू द एफर्ट्स ॲट IIT. IITला असताना मी जे काही एफर्ट्स घेतले, विशेषतः इंग्रजी भाषा सुधारण्यासाठी आणि इतरही गोष्टी करण्यासाठी मी जे काही प्रयत्न केले, त्या प्रयत्नांमुळे आज मी मिलियन्स डॉलरचे जे काही कॉन्ट्रॅक्ट्स आहे आज मी ते साईन करतो. ते मी सर्व ऑपरेशनलाइज करतो, कार्यान्वित करतो आणि वर्ल्ड वाईड माझा बिझनेस आहे. मी सगळ्या जगामध्ये फिरतो. जर तुमच्यामध्ये एक्सलन्स असेल, तुम्ही एक्सलंट असाल, तुमच्यामध्ये आपण उत्कृष्ट बनलो पाहिजे ही जर इच्छाशक्ती असेल तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता. अदरवाईज तुम्ही यश संपादन करू शकणार नाही. त्यानंतर लेखकाच्या जीवनाला कलाटणी देणारा एक प्रसंग घडला. IITच्या पहिल्या 2 वर्षाला त्यांना फार चांगले मार्क्स मिळाले. IITच्या 3rd इयरला असताना त्यांचा संबंध अतिशय हुशार अशा एका ग्रुपसोबत आला, ज्या ग्रुपमध्ये 15 ते 20 लोक होते. बरेचसे त्यामधले स्टुडंट्स होते, काही रिसर्चर्स होते, काही प्रोफेसर्स पण होते फ्रॉम IIT, TIFR अँड बार्क. आता हा जो 15 ते 20 मुलांचा प्रोफेसर लोकांचा जो ग्रुप होता तो अतिशय चांगल्या ठिकाणाहून आलेल्या मुलांचा ग्रुप होता. काही मुलं IITमधले होते, म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधले होते, काही मुलं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि काही भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमधले मुलं होते, काही प्रोफेसर्स होते. तर त्यामध्ये काही व्हिजिटिंग प्रोफेसरसुद्धा होते जे अमेरिकेच्या काही युनिव्हर्सिटीजमधून या ठिकाणी येत होते आणि आम्हाला लेक्चर्स देत होते. तर या अतिशय हुशार असलेल्या ग्रुपशी संपर्क आल्यानंतर लेखकाच्या जीवनामध्ये फार मोठे बदल घडले. एक्सलन्स काय असतं, आपण कसं एक्सलंट बनू शकतो, वेगवेगळ्या विषयांमध्ये सुद्धा आपण कशी मास्टरी मिळवू शकतो, तर अशा प्रकारे आपण एक्सलन्सच्या दिशेने आपला प्रवास कसा करू शकतो आणि लेखकाने तो कसा केला या संदर्भातील माहिती आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबणार आहोत आणि हा आहे फर्स्ट पार्ट ऑफ समरी ऑफ द लेसन ओएजिंग टुवर्ड्स एक्सलन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती समरी ऑफ द लेसन ओएजिंग टुवर्ड्स एक्सलन्स रिटन बाय अच्युत गोडबोले. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग मॉरल इंग्लिश गुरु.